मराठा आरक्षणाचा मुद्दा आता हिंसक होत चालला आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे। मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर टीका करणारे नामदेव जाधव यांच्या तोंडाला शनिवारी पुण्यात काळं फासण्यात आलं। लेखक आणि व्याख्याते असलेल्या नामदेव जाधव यांच्या पुण्यातील व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आली, त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलंय। नामदेव जाधव कोण आहेत आणि त्यांनी असं काय वक्तव्य केलं ज्यामुळे पवार समर्थक आक्रमक झाले, पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। लेखक आणि व्याख्याते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासण्याची घटना पुण्यात घडली आहे। त्याआधी त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रमही परवानगी नाकारल्यामुळे रद्द करण्यात आला। भांडारकर प्राच्यविद्या इन्स्टिट्यूट इथं नामदेव जाधव यांचं व्याख्यान होणार होतं, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला असल्यामुळे भांडारकर संस्थेनं सुरक्षेच्या कारणामुळे कार्यक्रमाला परवानगी नाकारली। यावर नामदेव जाधव पुण्यातील पत्रकार भवनाजवळ माध्यमांशी बोलत होते, तेव्हाच काही लोकांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं। यावेळी त्यांनी शरद पवारांच्या नावानं घोषणाही दिल्या। पवारांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे हा हल्ला झाल्याचं नामदेव जाधव यांनी म्हटलंय। ते पवारांविरोधात नेमकं काय म्हणाले होते तेही आपण या व्हिडिओत पाहूया। तत्पूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा भरकटत चालली आहे का असा प्रश्न पडावा अशा घटना राज्यात घडतायत। मनोज जरांगे यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी लावून धरली आहे। कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये करावा यासाठी ते उपोषण आणि आंदोलन करतायत। सध्या ते राज्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या मागणीचं समर्थन करणाऱ्या नामदेव जाधव यांनी शरद पवारांमुळे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला नाही असा खळबळजनक आरोप काही दिवसांपूर्वीच केला। एवढ्यावरच ते थांबले नाही, तर शरद पवार हे कायम मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतात, कारण त्यांच्या दाखल्यावर ओबीसी लिहिलेलं आहे, त्यांच्या निवडणूक शपथपत्रात ओबीसी लिहिलेलं आहे असा गौप्यस्फोट जाधवांनी केला होता। कुणी देणं हे मला वाटतं डेंजर काम आहे आणि याचे परिणाम भविष्यामध्ये पडसाद पडतील। कारण शिवाजी महाराजांची जयंती जगभर होणं या कार्यक्रमाला जर विरोध असेल तर यांची वैचारिक पातळी आणि बौद्धिक क्षमता कुवत तपासली गेली पाहिजे। आणि मी सुरुवातीपासून यासाठी सांगत आलोय की कोणत्याही तरुणांनी राजकीय पक्षाचा झेंडा हातात घेण्यापेक्षा स्वतःचा उद्योग धंदा व्यवसाय करा, याच मतावर मी ठाम आहे। आणि ज्यावेळी पोरं असं एखाद्याचा झेंडा दांडा हातात घेतात त्यावेळी ते बौद्धिक गुलाम होतात आणि बौद्धिक यामुळे शरद पवार समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी अखेर नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासलंय। नामदेव जाधव कोण आहेत तेही जाणून घेऊया। नामदेव जाधव हे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वंशज म्हणून घेतात, मात्र ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीच अधिक प्रसिद्ध आहेत। शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण घालवलं हे त्यांचे सर्वात अलीकडचं विधान आहे। त्याआधी ते म्हणाले होते की महाराष्ट्रातील श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांचं शोषण केलंय, म्हणून आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय। मराठा आरक्षणासाठी त्यांनी सर्वस्वी शरद पवारांना जबाबदार धरलंय। मार्च 1994 मध्ये डेस्क ऑफिसरच्या सहीनं शरद पवार मुख्यमंत्री असताना 181 क्रमांकावरील मराठा जात खोडून 182 आणि 183 क्रमांकावरील जातींना ओबीसीत घेतल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला आहे। नामदेव जाधव हे स्वतःला इतिहास संशोधकही मानतात। त्यांनी पहिलं पुस्तक छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिल्याचं ते सांगतात। त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांवर पीएचडी करण्याचं ठरवलं होतं। काही कारणामुळे त्यांची पीएचडी पूर्ण होऊ शकली नाही, मात्र डॉक्टरेटसाठी त्यांनी जे साहित्य लेखन केलं होतं त्यावरून त्यांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक लिहिलं। ते बेस्ट सेलर असल्याचाही त्यांचा दावा आहे। नामदेव जाधव यांनी आतापर्यंत खरा संभाजी, शिवाजी द ग्रेट इंजिनियर, उद्योजक शिवाजी महाराज, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, आर्ट ऑफ लीडरशिप, मराठा क्रांती मोर्चा, भविष्य आणि वाटचाल अशी अनेक पुस्तकं लिहिली आहेत। लेखक म्हणून प्रसिद्ध असण्यापेक्षा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीच ते ओळखले जातात। 12 लाख तरुणांना उद्योजक करण्याचं त्यांचं स्वप्न असेल किंवा शिक्षकांबद्दल त्यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य, यामुळे ते अधिकच चर्चेत राहिले। श्रावणात मटण खाण्यापासून वाचलेल्या पैशातून पुस्तकं खरेदी करा असा सल्लाही त्यांनी मराठी माणसाला दिलेला। त्यांच्या वक्तव्यांची थट्टा होत असली तरी नामदेवराव जाधव युट्यूब चॅनलवरील व्हिडिओंना लाखोंमध्ये व्ह्यूज देखील आहेत। मनोज जरांगेंची त्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती, तेव्हा ते थेट अमेरिकेतून अंतरवाली सराटीत आल्याचं बोललं जात होतं। आपल्या वक्तव्यानं चर्चेत राहणारे नामदेव जाधव सध्या पवारांवरील टीकेनं वादग्रस्त ठरले। या संबंधीची अधिक माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com ला व्हिजिट करा। त्यासोबतच आमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या
सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.